आमच्या आजोबांना असं ड्रेस घेऊन जगताना कधी पाहिलेच नाही. काय जगण्याची कला होती त्या माणसामध्ये कोणाच ठेव. ना गाडी, ना मोठा बंगला, ना बँक बॅलन्स. साधी जिल्ह्यासाठी गेलं ना बाहेर तिथं कामानिमित्त तर तेवढंच. नाही तर देवदर्शनासाठी गेलं ना ते तेवढीच एक टूर असायची. पण एक जगण्याची कला व्यवस्थित त्यांना मस्त आपल्या धुंदीत जगायची ती कैफीत जगायची. आपल्यासाठी तेव्हा रॅट रेस नव्हती. आणि आता डेडलाईन्स, प्रोजेक्ट कम्प्लिशन्स, 6 ते 10 ची मेट्रो, नंतर ऑफिस. ऑफिसमध्ये गेल्यानंतर ठराविक वेळेचा डार्क कॉफीचा मग, नंतर लंच, नंतर थोडेसे गप्पा, नंतर पुन्हा त्या लॅपटॉपच्या स्क्रीन मध्ये डोळे अडकून बसायचे. घरी दमून यायचं. घरी आल्यानंतर सोफ्यात पडून राहायचं, टीव्ही लावायचा. बघायचं तर काहीच नाही, नुसतं सर्फिंग. 100 पासून 999 पर्यंत सर्व चॅनल सर्फिंग होऊन जातात. पण हवं ते चॅनल सापडतच नाही. माझ्या बालपणीच्या खेळातलं माझ्या आईचं पत्र हरवलं. गुगलवर सर्च केलं तरी सापडत नाही. आईच्या मारानंतर वाढत्या वयाबरोबर डोळ्यातलं पाणी निवळलं. आता वाटतं तुम्हीच लग्नाने फार लवकर ओळखलं. आता शब्दांचा किस पडलेला नुसता. आधी प्राजक्ताचा सडा असायचा. माणसातला देव आधी दगडात सुद्धा दिसायचा. करोडो फेसचं बुक असलं तरी तो चेहरा सापडत नाहीये. करोडो फेसचं बुक असलं तरी तो चेहरा सापडत नाहीये. आरसा सुद्धा हल्ली खरं कोणाशी काहीच बोलत नाहीये. मंगळावर हल्ली सध्या पाणी सापडलंय म्हणे. मंगळावर हल्ली सध्या पाणी सापडलंय म्हणे. पण माझ्यातलं मी अजून मला सापडत नाही. सापडले बाकी काय हवं.